भंडारा जिल्ह्यातील पहिला ग्रामपंचायत हद्दीत बोगस प्लॉट विक्रीचा घोटाळा समोर आला आहे। विवेकानंद नगरी म्हणून सन 2007 मध्ये पहिला येथील रहिवासी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दयानंद रामाजी नखाते तथा भंडारा शहरातील व्यावसायिक अजय रमेश भागवत यांनी विवेकानंद नगरी म्हणून लेआउट बनविला व त्याची रजिस्टर ऑफिस भंडारा येथून अनेक प्लॉट धारकांना विक्रीपत्र करून दिले आहे। परंतु या लेआउटमध्ये 2007च्या ग्रामपंचायतीच्या प्राप्त नकाशानुसार 50 प्लॉटचा नकाशा आहे, तर भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे 44 प्लॉटचा नकाशा दिसत आहे। 7/12 प्रमाणे या जमिनीवर खुल्या जागेतील क्षेत्राचे सुद्धा विक्रीपत्र गावातीलच 6 मोलमजुरी धारकांना हे ओपन स्पेसचे प्लॉट विक्री करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे काही प्लॉट धारकांना जास्त जागा सांगून कमी जागेचे प्लॉट विक्री करण्यात आले आहे। या सर्व लेआउटची मोजणी शासनाच्या वतीने करण्यात आले असता हा भोंगळ कारभार झाल्याचे दिसून आले आहे। तसेच एका लेआउटचे ग्रामपंचायतमध्ये 50 प्लॉट तर महसूल विभागाकडे 44 प्लॉटचा नकाशा असून गावकऱ्यांना खोटे कागदपत्र दाखवून त्याची दिशाभूल करून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने प्लॉट खरेदी करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याने त्यांनी अड्याड पोलीस स्टेशन गाठून लेआउटचे मालक दयानंद नखाते तथा अजय भागवत यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे। काय सांगाल, काय तुमचं नाव आहे, कशा पद्धतीने तुमची फसवणूक झाली? माझा सुखदेव हरी नगरे राहणार पहिला, तहसील जिल्हा भंडारा। मी इथला रहिवासी आहे। मला माहिती पडली का इथं लेआउट झालेला आहे, तर मी 2012 मध्ये प्लॉट घेतले आणि प्लॉट घेतल्याच्या नंतर अजून पुन्हा एक प्लॉट घेतले। त्याच्या मागं 2170 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे म्हणून 46 रुपये 65 रुपये स्क्वेअर फूटच्या भावाने तो खरेदी केला। 1,41,000 रुपये दिले मी, परंतु रजिस्ट्रीच्या वेळेसही पुन्हा मला 22 फूट जागा कमी मिळाली। तवर मी वारंवार दयानंद रामाजी नखाते यांच्याकडे गेलो। भाऊ म्हणला मला रजिस्ट्रीवरती जागा कमी आलेली आहे, तर याची 22 फूट जागा मला एक तर बक्षीसपत्र करून द्याल किंवा नाही तर मला अशी याच्यावरती लिखून द्याल। उद्या मला वेळ जर पडली तर मला गहाण किंवा विकायला बरा होते। त्यांना उलट मला असा बोलला की मी डोक्यावर मांडून देणार आहो का, राहू द्या। ते बी झाला, परंतु आता हे महसूलवाल्यांनी जागा मोजला तर काही ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये हस्तांतरित केलेले आहे। त्याचा प्लॉटमधून रस्ता गेलेली आहे, ते प्लॉट रस्त्याचा पैसासुद्धा त्या दयानंद रामाजी नखातेनं आमच्याकडून घेतला आणि आमच्यावरती अन्याय झाला। वारंवार ग्रामपंचायतलासुद्धा आम्ही लेखी अर्ज देऊन सन्यारी आम्हाला कोणत्याच प्रकारचा न्याय मिळू शकला नाही। तर माझी अशी विनंती आहे का आम्हाला आमचा हक्काचा पैसा म्हणा किंवा रोडाची जागा सोडून सन्यारी आम्हाला तो पैसा मिळाला पाहिजे किंवा ती आम्हाला जागा जेवढी आहे तेवढी मिळाली पाहिजे। समस्या आहे अजी, माझे नाव ऋषी परशुराम चवळे। मी 2016ला प्लॉट घेतला। रजिस्ट्री झाली आहे माझी 2535। नखातेकडून घेतलो, नखाते भागवत रमेश भागवत आम्हाला या रजिस्ट्री करून दिलं 2535ची। आता जेव्हा हे जागा मोजल्यात आमच्या प्लॉटमधून सरकारी जागा निघाली, ओरिजिनल नकाशावर आमचा प्लॉट आहे 1700 स्क्वेअर फूट, रोडच दाखवते। बरेचसे लोक 44 प्लॉट आहे ओरिजिनलवर, नकलीवर आहेत 48 प्लॉट। ग्रामपंचायतलाही पत्र दिला पण ते माहिती देवालाही तयार नसत। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.